मेळघाटची आर्थिक राजधानी मानल्या जाणाऱ्या धारणी शहरातील मुख्य रस्त्यावर मोकाट जनावरांनी अक्षरशः हैदोस मांडला आहे। यामुळे नागरिक त्रस्त झाले असून वाहतूक व्यवस्था पूर्णतः विस्कळीत झाली आहे। दुसरीकडे संबंधित नगरपंचायत कार्यालयात अधिकारी कर्मचाऱ्यांच्या दांड्यांमुळे शुकशुकाट दिसून येत आहे। धारणी शहरातून जाणाऱ्या आंतरराज्यीय महामार्गाच्या मुख्य रस्त्यावर विशेषतः बाजार परिसर, बस स्थानक, न्यायालय, होली चौक आणि शाळा परिसरात ही जनावरे बसलेली दिसून येतात। रस्त्यावर बसलेल्या जनावरांमुळे वाहन चालकांना अडथळा निर्माण होत असून दररोज लहान मोठे अपघात होत आहेत। शालेय वाहने, रुग्णवाहिका व अन्य अत्यावश्यक सेवेतील वाहनांनाही याचा मोठा फटका बसत आहे। तर दुसरीकडे आंतरराज्य महामार्ग असल्यामुळे नागपूर ते इंदोर चालणाऱ्या जड वाहनांना रस्त्यावर मोकाट जनावरे बसलेली असल्यामुळे आपल्या वाहनाच्या खाली उतरून जनावरांना हाकलावे लागत आहे। या विषयाला अनुसरून अनेक वेळा नागरिकांनी तक्रारी करूनही संबंधित नगरपंचायत प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येते। कोणतीही ठोस कारवाई केली जात नसल्याने जनावरांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत आहे। या गंभीर समस्येकडे नगरपंचायत प्रशासनाने तातडीने लक्ष देणे आवश्यक आहे। मोकाट जनावरांवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतंत्र पथक तयार करून त्यांची अडवणूक, व्यवस्था व सुरक्षित व्यवस्थापन करणे ही काळाची गरज बनली आहे। अन्यथा एखादा गंभीर अपघात होण्याची शक्यता नाकारता येणार नाही। धारणी नगरपंचायत येथे मुख्याधिकारींचे पद प्रभारी असल्यामुळे ही समस्या वारंवार निर्माण होत आहे। धारणी शहरातील नागरिकांनी पूर्णकाळ आणि स्वतंत्र मुख्याधिकारींची नियुक्ती करण्याबाबत मागणी केली आहे। शहरातील नागरिकांनी मोकाट जनावरांच्या प्रश्नावर तात्काळ तोडगा काढण्याची मागणी केली आहे। प्रशासनाने त्वरित हालचाली न केल्यास भविष्यात जनतेतून तीव्र आंदोलन उभे राहण्याची शक्यता आहे। मेळघाटची आर्थिक राजधानी मानल्या जाणाऱ्या धारणी नगर पंचायतीचा प्रभारी पदभार चिखलदरा येथील मुख्याधिकारी विजय लोहकरे यांच्याकडे पुन्हा एकदा सोपविण्यात आला आहे। वरिष्ठ प्रशासनाकडून पदभार दिल्यानंतर त्या अधिकारी कर्मचाऱ्यांचे कर्तव्य असते की त्यांनी आपली जबाबदारी पूर्ण प्रामाणिकपणे पार पाडावी। मात्र दुसरीकडे मुख्याधिकारी विजय लोहकरे माझ्याकडे प्रभारी पदभार आहे असे बोलून आपली जबाबदारी झटकत असल्याचे दिसून येत आहे। मिळालेल्या एका गंभीर माहितीनुसार मुख्याधिकारी विजय लोहकरे यांनी गेल्या आठवड्यामध्ये सोमवारपासून शुक्रवारपर्यंत धारणी नगर पंचायत कार्यालयात एकही वेळा भेट दिली नाही। धारणी नगर पंचायत हद्दीतील अनेक समस्या गेल्या बऱ्याच काळापासून प्रलंबित असल्यामुळे धारणी नगर पंचायत करिता स्थायी मुख्याधिकारी देण्याची मागणी शहरातून होत आहे। तस्मीन शेख, सुलेमान मेमन, शकील अहमद सह जुगल किशोर जयस्वाल, विदर्भ न्यूज, धारणी।